हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई स्वामी. कशात? बरे अनुभव सांगायचा होता. हां, सांगा ना. सांगते कुठून बोलता? तेच. काय सांगायचंय नाव वगैरे? नाव नाही, मुंबईवरून बोलते फक्त. बरं, बरं. हा असं. आपल्याकडे तर आहे हा. नाव-बिव सगळं माझ्याकडे. पण हो. सांगायचं असेल तर अनुभव. सांगा. अनुभव केलेला आहे शेअर एकदा. हां, माहिती आहे, हा. माहिती आहे. हो. काय नाही तर ते अनुभव असं सांगायला तर लेट झालंय खूप, म्हणजे करत होती कॉल पण बिजी यायचा. परत अच्छा. तुमचं गावाला जाणं येणं असायचं आणि हां, 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 परत हां. माझं पण परत त्या मुलाचं लग्न झालं. असं मोठ्या अय्या! मुलाचं. तुमच्या मुलाचं लग्न पण झालं? अरे वाह! हो, झालं. म्हणजे हां. ठरलेलं होतं ना आधीच, त्याच्यामुळं मग ते डिसेंबर मध्ये झालं. अरे वाह, जे- वाह, वाह, वाह! असं झालं व्यवस्थित. हं. त्याच्या आधी काय झालं ताई, माझं ते मी छोटा मुलगा आहे ना, तर हां. त्याचा आपले हे होतं, पित्रवडा होता हां, तेव्हा पितृ शुक्रवारचा, आणि अमावस्या होती त्याच्या आदल्या दिवशी जेवायला गेलेला मित्राबरोबर. हां, हां. आणि तिकडं ते ह्या आपल्या म्हणजे पनवेल साईडला राहतो आम्ही. तर हां, तिकडे हां. जेवण झाल्यावर परत मित्राला सोडायला गेला, तर तिकडून येताना त्याचा ऍक्सिडेंट झाला असा. अरे, अरे, रे, रे, गाडीवरून. रे, रे! खूप मोठा ऍक्सिडेंट झाला ताई, आणि डोक्याला लागलं त्याच्या खूप. बापरे! आणि घरी येत होता, असं मित्राला सोडलं सानपाड्याला तिथं स्टेशनला कुठे, आणि घरी येत होता. हां, हां, आणि हां. असा तो असा रोड होता की तिथं असं म्हणजे माणसांची वर्दळ नव्हती, काहीच नव्हतं, फक्त मोठ्या गाड्या जाणार असं ते ब्रिज तिथं होतं अरे! असं. हां, आणि हां. ते असं फोन केला तर बोलला मला येतो असं बोलला. हां, आणि हां. परत त्या ट्रेन बंद झाल्या म्हणून ते मित्राला सोडायला गेला, आणि येताना असं झालं. तर बापरे! म्हणजे फोन करते परत मी, तर फोन पण उचलेना झालाय, कारण ते पडलेला तेव्हा. आणि आई गो! का आणि ताई कसं कळालं, म्हणजे तिथून टू व्हीलर वरनं दोन माणसं जात होते, म्हणजे त्यांनीच कॉल केला माझ्या मोठ्या मुलाला. ती निघून गेलेली अशी पुढे ताई, का एक अय्या! कासराभर असं अंतराव पुढे गेलेली. हां, हां. आणि नंतर त्यांना वाटलं असंच कोणतरी पडलं असेल वगैरे. तर जी हां, हां. बॅग वगैरे, आता तो एक्झाम देतोय ना, एक्झाम साठी घरी राहिलेला होता. आता 6 महिने झाले, डिसेंबर अच्छा. मध्ये एक्झाम होती ते हां, 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 सीएमए. हां. हां. आणि त्यांना वाटलं कोणतरी पडलं असेल म्हणून ते गेले ते पुढे निघून. आणि परत त्यांच्या मनात काय विचार आला, परत रिटर्न आले पाठी. ओह! आणि मग त्यांनी बघितलं तर बोलले मुलगा आहे असं करून, आणि मग फोन घेतला आणि हे केलं. हां. फोन लावला मग त्याच्या म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला, लिहिलेलं तर दादाच. हां, आणि मग हां. फोन केला आणि मग आणलं त्याला तिथून घरी. बाई तर गं! असं घरी आणलं तर मग? गुडघ्याला पायाला थोडं लागलेलं होतं. पण हां, हां. असं डोकं दिसत नव्हतं, पण ते असं मार लागलेला डोक्याला बाई असा. गं! किती आणि वर्षाचा आहे ताई तो? तो 25 वर्षाचा आहे. बाई गं! हां, आणि हां. मग नेलं आम्ही एमजीएम ला नेलं. हां. तर डॉक्टर बोलले केलं ते सिटी स्कॅन वगैरे केलं, तर डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागल, हे झालं असं. हां, हां, हां. रक्त साकळलंय त्याच्यात अरे! असं. आणि करायला लागलं तर हे ऑपरेशन मोठं असं, एकदम असं वाह! चंद्राकार आहे असं डाव्या एवढं मोठं साईडला. ऑपरेशन करावं लागलं? हो, रक्त साकाळलेलं ना. अरे, तर मग अरे, अरे! रात्रीच मग आम्ही 12-1 ला गेलो हॉस्पिटलला. हां. आणि मग मी आणि माझा मोठा मुलगा दोघच होतो, आणि माझे मिस्टर तर गाडीवर गेलेले बाहेर हां. बेंगलोरला. कोणीच नव्हतं, सगळं बहीण वगैरे सगळी लांब आहेत असे. ओह! असं मग ना, असं काय म्हणजे एवढं असं काय करावं सुचत तर नव्हतं. बोलत होता असा तो व्यवस्थित, सगळं नॉर्मल होता, पण डोकं खूप दुखत होतं. आई आणि गं! डोक्यात हे झालेलं. पण मग माझ्या मोठ्या बहिणीला वगैरे हे फोन केला, आणि हां. मग म्हटलं काहीतरी सेवा कर. माझी तर मनस्थिती नव्हतीच असं काय बरोबर, बरोबर. हो. बोलायचं. तिलाच फक्त फोन केला, मग तिनं भगत ताईंकडून ना सेवा घेतली. अच्छा! तर हां. हा, ताईने सेवा मग दिली तिला, तिच्या हां, हां, मनानं हां. पण केली. हनुमान भाऊ परत काय ताईने सेवा त्या दिली त्यांनी? भगताईंनी घोर कष्ट धरून स्तोत्र चालू करा लगेच बोलले, आणि तारक मंत्र हां, हां. चालूच ठेवा बोलले, तीर्थ बनवून द्या असं. मग ते बहिणाचे हां. रोज हे द्यायचे, बनवून द्यायचे, असे यायची हां. घेऊन. हां. ऍडमिटच होता तो 10-12 दिवस हां, हां, असं. हां.
आणि ऑपरेशन म्हणजे करायला लागणारच डॉक्टर बोलले, नाही तर त्याला थोड्या दिवसाने त्रास होणार मग जर नाही केलं तर असं. नाही, बरं केलं ताई. हा हो, हा. आणि असं एवढं असं भीती सांगितलेली ना ताई ऑपरेशन नंतरच काय होईल असं, म्हणजे सगळं त्यांनी हो, साईन डोक्याचं वगैरे लिहून ऑपरेशन ना घेतलेलं. हो, ताई, बरोबर. कोणते कोणते प्रॉब्लेम होऊ शकतात ते सगळं असं. हेल्मेट आणि घालायला पाहिजे हो ताई मुलांनी. घातलेलं ताई हेल्मेट, पण काय माहिती पट्टा नीट कसं बांधला पट्टा नसेल बांधला ताई. नसेल. मुलं हा. नुसतं हेल्मेट ठेवतात डोक्यावर हो पोलिसांनी पकडू नये म्हणून, हो, पण तो पट्टाच पट्टा नीट नसेल. बांधत नाही. हा. आणि स्पीड ब्रेकर वरून त्याला असं दिसलं नाही की काय, आणि पहिल्यांदाच एवढ्या लांब गेलेला, म्हणजे असं आई स्टेशन ग. सोडून बाहेर कधी तो गेलाच नाही. असं नुसता बापरे. अभ्यास हे लायब्ररीतनं झालं की घरी, बस एवढंच आई ग. असं. हा हा आणि हा. त्या दिवशी जेवायला म्हणून गेला असं झालं, आणि करायला लागला ऑपरेशन. पण ते पण जर मग ताई आता कशी आहे तब्येत ताई? तब्येत आता आहे एकदम चांगल्या, म्हणजे किती हे दिवस झाले या गोष्टीला? काही पितृअमावस्याला म्हणजे झाले की 5-6 महिने, आपले ह्याला सप्टेंबर मध्ये, दसऱ्याच्या हा अगोदर. हा, पितृपक्षातल्या. हो. आणि पण मग तुम्हाला सांगितलं ना ताई, की आता मध्ये हा, बघा आपल्या त्या एका ताईंनी पण सांगितलं, हम्म. की म्हणजे हे अमावस्या, पौर्णिमा अशा वेळेला शक्यतो नाही जायचं रात्रीचं बाहेर. हो, नाही जायचं, पण तो काय त्या दिवशी ऐकत नाही मुलं. मुलं ऐकत नाहीत. आणि असं नॉनव्हेज खायला म्हणून बोलला, घरी करतच नाही ना जास्त, आणि उद्यापासून परत पाळतो आपण ते देवी बसणार हा होत्या हा त्यामुळे व्रत. हा हा. आणि तो मित्र बरोबर जायचं म्हणून साठी तो गेला असं. आई ग. आणि बापरे. एवढं असं लागलं. पण ते ते दोघं होते, माणसाने जर सांगितलं नसतं तर आम्हाला रात्रभर जागेवर. कळालं पण नसतं, म्हणजे खरंय कळालं खरंय. पण नसतं, शोधून पण असं बरोबर सापडलं नसतं बरोबर. लवकर. पण काय नाही, असं स्वामींची कशी लीला स्वामी आहे, कृपा आहे कृपा. तुमच्यावर हा. म्हणून. ताई खूप तेच छान ताई, बोलले खूप. अनुभव, सुंदर अनुभव. म्हणजे स्वामींची कृपा आशीर्वाद म्हणून त्याच्यातून तो हे झाला, खरंय वाचला म्हणजे, खरंय नाहीतर खरंय. खूप हे होतं, अशक्य अगदी होतं तेव्हा बरोबर आहे, खरं ताई. असं. आणि बापरे, ऑपरेशन ऐकून झालं अंगावर चांगलं काटा तेच. येतो. हो, त्या काही नाही, दिवशी ताई. अजून छान होईल. आता अनुभव पण शेअर केला ना, हो. छान छानच आणि अनुभव ताई देतील. हा. आता परत मी ताईंकडून सेवा घेतल्या आता, त्याच्या बघा आता एक्झाम त्यांकडून. परत जून मध्ये आहे. आता 11 तारखेपासून एक्झाम आहे, तो एकच ग्रुप बाकी राहिलाय. अच्छा. सेवा घेतले. काय हा. शिकतोय तो? तो सीए सारखा असतो कोर्स, तो सीए नंतरचा असतो सीएमए. तो एकच अच्छा. राहिलाय फायनलचं, एकच होईल एक्झाम होईल बाकी होईल राहिले. होईल. हो. आणि मग मोठा काय, काय शिकलाय? मोठा बीकॉम झालाय, आणि असं कोर्स केलाय त्यांनी कोणता तर. मास्टर वगैरे केले हा. असतील पुढचे. हा. हो. छान तो छान. आहे जॉबला मस्त चांगला. होईल मस्त होईल ताई. तर आता तेच मग बघा, अभ्यास ह्याच्यासाठी पास व्हावं म्हणून सेवा घेतली हा, ताईंकडून. होईल तर होईल ताई ताई. बोलल्या आता अनुभव होईल. पण शेअर केला मस्त. केलाय. हो. हा. पण मी हे शेअर करते. बोला ताई. हा हा, तेच होणार त्याचं लेट एकदम. झालं. हो. नाही, काही हरकत नाही, होईल. मस्त हम्म. पास पण होईल. तो पण अनुभव तुम्ही शेअर करा. हो, ते अनुभव पास झाला, रिझल्ट लागला की त्याच दिवशी लगेच शेअर करा. लगेच हा. शेअर करणार. हा, श्री स्वामी हो. समर्थ ताई. श्री स्वामी होईलच समर्थ. त्याचं छान. हा. सॉरी. श्री स्वामी